देवाघरून येणं म्हणजे जन्म, देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. हे दोन्ही अटळ आहे. केवळ स्वतःसाठी जगणं हे आयुष्य असतं, पण ते जगणं दुसऱ्यांसाठी असतं तेव्हा ते जीवन बनतं. समाजाचं देणं देण्याची आस ज्यांच्यामध्ये असते त्यांचं जीवन हे एक उत्सव बनून जातं. दिशा परिवाराचा अविभाज्य भाग असलेले अंकुश एकनाथ भोसले यांचं जीवनही असंच होतं. त्यांनी आप्तस्वकीयांच्या पलीकडे जाऊन समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश फुलवला. एका अर्थाने ते अनेकांचे अंकुश सर बनले. स्वातंत्र्यासाठी देशासाठी समर्पणाचा वारसा जपणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वेळू गावात अंकुश यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात ग्रामीण भागात जन्माला येऊनही त्यांची शैक्षणिक कारकीर्द उत्तुंग राहिली. त्यांचे प्राथमिक शिक्षण वाईमध्ये झाले. पुढील शिक्षणासाठी ते 12वी पासून पुण्यामध्ये दाखल झाले. COEP सारख्या प्रतिष्ठित कॉलेजमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. नोकरीनिमित्त ते पुण्यामध्ये स्थायिक झाले, त्यामुळे पुणे हीच त्यांची कर्मभूमी बनली. नोकरीनिमित्त त्यांना अमेरिका, चीन यांसारख्या देशात काम करण्याची संधी मिळाली. आपल्या ज्ञानाचा, आर्थिक स्थैर्याचा विचार केवळ स्वतःपुरता न करता त्यांनी सामाजिक कार्यासाठी त्याचा सदुपयोग केला. केवळ दिशा परिवारालाच त्यांनी मदत केली असं नव्हे, तर विद्यार्थी सहाय्यक समितीच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदत केली आहे. ते मोटिवेशनल स्पीकर होते, त्यामुळे मोटिवेशनलच्या माध्यमातून त्यांनी 4 वर्ष तेथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. त्यांच्या आयुष्यात स्वत्वाची शिक्षणाची ज्योत पेटवली. 6 सिग्मा सारख्या व्यक्तिमत्व विकास कौशल्यात ते पारंगत होते. या प्रणालीमध्ये त्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला होता. दिशा परिवारातील विद्यार्थ्यांनाही 2 वर्ष त्यांनी याचं मोफत प्रशिक्षण दिलं होतं. विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी ते मदत करत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवणारे खऱ्या अर्थाने ते त्यांचे सर होते. आपली प्रगती झाली की लोक आपल्या गावाला मातीला विसरतात, त्यालाच ते मॉडर्न होणं म्हणतात. परंतु अंकुश यांनी शहरात परदेशात राहूनही आपल्या मातीशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवली होती. आपल्या गावी वेळूलाही त्यांनी अंकुर संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाची सोय केली. त्यांनी स्वतः तेथे जाऊन 5 वर्ष विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. अंकुश यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी कल्पना भोसले यांनीही त्यांना या सामाजिक कार्यात मोलाची साथ दिली आहे. दिशा परिवाराच्या विश्वस्त म्हणून कल्पना भोसले कार्यरत आहेत. दिशा परिवाराच्या प्रत्येक कार्यात कामात अंकुश उत्साहाने भाग घेत. मुलींच्या वसतिगृहाची उभारणी असो, त्याचं उद्घाटन असो, वार्षिक स्नेह मेळावा असो वा विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया असो, या सर्व कार्यात ते हिरिरीने भाग घेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. दिशा परिवारातील अनेक विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्याचं प्रशिक्षण त्यांनी दिलंय. अंकुश सर म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा झरा होते. आपल्या उपस्थितीने, हास्य विनोदाने ते सर्वांची मन जिंकून घेत, सर्वांना आपलंसं करत. हा उत्साहाचा झरा 27 जानेवारीला शांत झाला. वयाच्या 68व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने दिशा परिवाराच्या, त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात पोकळी निर्माण झालीये. त्यासाठी 2 शब्दांच्या श्रद्धांजलीपेक्षा त्यांचा सामाजिक कार्याचा, समाजाचं देणं देण्याच्या बांधिलकीचा वारसा पुढे चालवत ठेवण्याचा आपण निश्चय करूया. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बिजातले, तिथे आज वेलीवरही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा.